जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 37व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. सदा सर्वदा देव सन्निध आहे अशी ग्वाही समर्थांनी मागील श्लोकात दिली. पुढे असेही सांगितले की आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भक्ताने थोडेसे धारिष्ट दाखवावे, मग सुखानंद आनंद कैवल्यदानी श्रीराम त्याला मदत करायला तयार आहेतच. विशेष म्हणजे मदत करण्यासाठी धावून येताना त्यांची लगबग बघण्यासारखी असते. त्याबद्दल समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. चक्रवाक पक्ष्यांचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आढळतो. यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे नेहमी जोडीने फिरत असतात, पण रात्री अंधारात त्यांना दिसत नाही. अंधारामुळे रात्री नर आणि मादी यांचा वियोग होतो आणि सकाळी सूर्याच्या प्रकाशातच त्यांची गाठ पडते. रात्रभर ते विरहाने व्याकुळ झालेले असतात. सूर्य सकाळी त्यांचे पुन्हा मिलन घडवून आणतो, म्हणून त्यांच्या आयुष्यात सूर्याचे स्थान संकटमोचकासारखे असते. सध्या आपण अभ्यासत असलेल्या श्लोकात समर्थ हे रूपक वापरून आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे चक्रवाक पक्ष्यांच्या जीवनात सूर्याचे स्थान महत्वाचे आहे, त्याप्रमाणे श्रीरामांचे स्थान भक्ताच्या जीवनात महत्वाचे आहे. संकटात असलेल्या भक्ताचे संकटमोचक म्हणून सगळ्यांचे स्वामी असलेले श्रीराम भक्ताला मदत करण्यात उशीर होऊ नये म्हणून त्याच्या हाकेला मागला पुढला कुठलाही विचार न करता उडी घालून धावून येतात. हरिभक्तीचे महात्म्य हे असेच आहे. या मध्यवर्ती कल्पनेवर गदिमांनी रचलेल्या धाव पाव सावळे विठाई, का मनी धरिली अडी, अनाथ मी अपराधी देवा उतरा पैलथडी. या अभंगात गजेंद्राचा धावा ऐकून श्री विष्णूने वेगाने उडी घालून त्याचा उद्धार केला असा उल्लेख केला आहे. आता पुढील दृश्य नजरेसमोर आणा. तुम्ही पुलावर उभे आहात. नदीला महापूर आलेला आहे. नदीचे पाणी घो घो आवाज करत गतीने वाहत आहे. दृश्य अत्यंत भयावह आहे. त्यातच पोहायला न येणारा एक मनुष्य नदीत गटांगळ्या खात वाहतोय. तो आत्ता बुडतो का मग बुडतो अशी परिस्थिती असताना एखादा पट्टीचा पोहणारा पुलावरून धाडकन उडी मारून त्या माणसाला वाचवतो आणि त्याला काठावर घेऊन येतो. त्याप्रमाणेच श्रीरामदासाला संकटात असलेले पाहून धाडदिशी उडी घालून त्याला संकटातून बाहेर काढतात, कारण आपल्या दासाची ते कधीही उपेक्षा करत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.